आमची दिल्लीची ट्रेन आहे 5:30ची. 5:30ची आमची ट्रेन होती. आता आम्ही आलो दिल्लीमध्ये. हे आतमध्ये आम्ही आता जाऊ नाही शकतो बिकॉज बर्थडे स्पेशल डिनर. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तुम्हाला आता काळोख दिसत असेल तर काळोख दिसण्याची रिझन म्हणजे आता वाजलेले आहेत सकाळचे 4:30 आणि आम्ही निघालो आहोत आग्र्याहून. आमची दिल्लीची ट्रेन आहे 5:30ची. तर आता एवढा अर्ली मॉर्निंग रेडी वगैरे झालं, बॅकपॅक्स घेतलं आणि निघालो आहे. तर आता नेक्स्ट डेस्टिनेशन आपलं आहे दिल्ली. सो भेटूया तिकडे लवकरच. साडे 5ची आमची ट्रेन होती आग्रा कॅन्ट स्टेशनहून दिल्लीसाठी. तर ट्रेन ऑलरेडी लागली होती, थोडासा उशीर झाला पण अजून 10 मिनटं बाकी आहे. तुम्हाला कोच दाखवते कसा कोच आहे आमचा. तर हा जो कोच होता त्याच्या खुर्च्या ज्या होत्या त्या नॉर्मल अशा सिटिंगवाल्या होत्या. बिकॉज जी जर्नी होती ती हार्डली 2 ते 3 तासाच्या दरम्यान होती. त्यामुळे आम्ही रेग्युलर कोचच बुक केला होता. आणि इकडे तुम्ही बघू शकताय बर्थडे बॉय ॲज युजल फीलिंग स्लीपी. सो बघता बघता आम्ही पोहोचलो होतो. आणि हे इकडे बघू शकता तुम्ही हजरत निजामुद्दीन आहे. हे सुद्धा दिल्लीचं एक स्टेशन आहे. पण आम्ही इथे न उतरता न्यू दिल्लीला जाणार होतो. तर थोडीशी ट्रेन जी आहे ती डिले झाली होती 1-1.5 तासाच्या ह्यानी. आणि आम्ही पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर डायरेक्ट वेळ न वेस्ट करता डायरेक्ट हॉटेलपाशी गेलो. तर इकडे तुम्ही बघू शकता की ही जी आहे ही आमची रूम होती दिल्लीमध्ये. हॅलो एव्हरीवन. सो आज आहे आपला 4th डे ह्या ट्रिपचा आपला. तर आज आम्ही कुठे आलो आहोत तर सकाळी अर्ली मॉर्निंग आमची ट्रेन होती 5:30ची. आम्ही थोडंसं लेट झालो पोचायला पण नंतर दिवसभर रेस्ट केलं होतं हॉटेलवरती. आणि आता आम्ही आलो आहोत दिल्लीमध्ये राष्ट्रभवन आणि इंडिया गेट बघायला. सो आता आम्ही पण इथे नवीनच आहोत. नितीन तर फर्स्ट टाईम येऊन गेलेलं आहे. तर आता आपण फिरूया, बघूया काय काय बघण्यासारख्या जागा आहेत त्या. इथे हा पाथवे आहे पूर्ण. तुम्ही असंच पुढे चालत गेलं की सरळ समोर बघू शकता की इंडिया गेट आहे. आणि ते येण्याचे काही टायमिंग्स वगैरे नाही आहेत, 24 तास हे ओपनच असतं. पण सगळ्यात बेस्ट टाईम जर असेल इंडिया गेट व्हिजिट करायचा तर तो आहे सनसेटच्या टाईम. 5च्या नंतर जी शांतता आणि जो वातावरण आहे ते खरंच बघण्यासारखं आहे. आणि ह्याच्याच ऑपोजिट साईडला राष्ट्रपती भवनसुद्धा आहे. सो तुम्ही ते पण एक्सप्लोर करू शकता वेळ असेल तर. आपण सरळ मगाशी चालत आलो आणि ही आहे कर्तव्यपाथ. तर इथे आता सध्या बॅरिकेड्स लावलेले आहेत. पुढे थोडासा रस्ता आहे, ते अंडरपास करून आपल्याला पलीकडे जायचं आहे. आणि तिथेच आपल्या शहीदांचं म्युझियमसुद्धा आहे. पण आता संध्याकाळचे 6 वाजलेत. म्युझियम चालू आहे की नाही ते आता बघूया आपण. आणि चालू असेल तर तुम्हाला नक्कीच पण देऊया आणि आपण पण बघूया काय. आपल्याला पलीकडे जर इंडिया गेट जवळ जायचं असेल आणि जे शहीदांचं स्मारक आहे तिथे जायचं असेल तर आपल्याला हा अंडरवे यूज करायचा आहे, जो की आपल्याला सेफ्टीसाठी बनवलेला आहे. बिकॉज पाठीमागे लगेचच हायवे आहे, तर कोणी रस्ता ओलांडू नका, त्यांनी बांधून दिलेला आहे. आपण त्याचा उपयोग करूया. इथून आपल्याला आता पुढे जायचं आहे, कारण वरतून पूर्ण गाड्या जातात, त्याच्यामुळे खालून हा बायपास बनवलेला आहे.
वॉर मेमोरियल. आपण इथे आहे, हे वॉर मेमोरियल आहे आणि याच्या समोरच इथे राष्ट्रपती भवन आहे. अंडरपासमधून आल्यानंतर समोरच वरती आल्यानंतर इंडिया गेट असं जवळून दिसतो. त्या बाजूने कसं लांब होता कारण मध्ये हायवे होता, गाडी वगैरे पास व्हायला. जवळ त्या कलर लाइटिंग वगैरे केलेले आहेत रात्री बघण्यासाठी. हे बघू शकता तुम्ही, हे राष्ट्रपती भवन आहे. अजून बराच वेळ आहे चालायला. मला वाटतं अजून तरी आम्हाला 15 मिनिटं लागतील पोहोचतोपर्यंत. आणि राष्ट्रपती भवनच्या समोर आहे बघा. खूप चालायचं आहे. ते जर तुम्हाला यायचं असेल ना, म्हणजे इथेच असं नाही, दिल्ली किंवा आग्रा तुम्ही जर खरंच प्लॅन करत असाल ना, तर माझं खरं ऑनेस्ट ओपिनियन आहे की तुम्ही चालायची प्रॅक्टिस खूप ठेवा. कारण प्रत्येक स्पॉट 3 महिने अगोदर चालण्याचाच आहे आणि खूप प्रचंड चालण्याचं आहे. पण ते चालल्यानंतर तुम्ही थकल्यानंतर तुम्हाला जे एक हे भेटतं की बघण्याचं, म्हणजे खूप भारी भारी स्पॉट्स आहेत आणि हिस्ट्री तर इतकी छान आहे इथली की तुम्ही प्रत्येकाने एकदा तरी व्हिजिट करणं मस्ट आहे. जो थकवा असतो ना तो पूर्ण निघून जातो आपला ते स्पॉट्स वगैरे फिरल्यानंतर. आणि मला फिरायला न्या, मला फिरायला आवडतं, बाहेर खेळायला आवडतं. आणि बघा आम्ही इंडिया गेटपासून, हे समोर इंडिया गेट आहे, तिथून हे समोर राष्ट्रपती भवन आहे. हे गेल्या वेळेला मी आलो होतो ना, तेव्हा एका स्टेपमध्ये मी पूर्ण केलं होतं, म्हणजे एक ब्रेक घेतला आणि पूर्ण केलं होतं. आता हे ब्रेकवर ब्रेक चालू आहेत. त्याच्यामध्ये आम्ही पाणीपुरी खाल्ली. त्या 2 प्लेट खायच्या होत्या, पण ती पाणीपुरी तिला आवडली नाही, त्याच्यामुळे आम्हाला एकाच प्लेटमध्ये भागवायला लागलं. हा, पण खरंच सांग, मुंबईची पाणीपुरी आणि इथली पाणीपुरी, पाणीपुरीवाले भाई हेच आहे तिथे. असं काय नाही, पण तुला काय वाटतं? असं काही नाहीये, म्हणजे रेसिस्ट वगैरे होत नाहीये किंवा काय पार्सिलिटी नाही. पण मुंबईची पाणीपुरी मस्त आहे, कारण इथल्या पाणीपुरीला अजिबात चव नव्हती. त्याच्यामध्ये धड रगडा नव्हता, बटाटा काय टाकलेला माहिती नाही, पण मुंबईची पाणीपुरी बेस्ट. पण ही गोष्ट खरी आहे, जेव्हा तुम्ही कधी दिल्ली प्लॅन वगैरे करता त्यावेळेला तुम्हाला चालायची प्रॅक्टिस मिनिमम 3 महिने अगोदर करायला लागेल. कारण जेव्हा तुम्ही आग्राला जाता, युपी, दिल्ली आणि अमृतसर आम्ही प्लॅन केलेलं, 3 स्पॉट आहेत. जेव्हा आम्ही आग्र्याला गेल्यानंतर तिथे आम्हाला जो आग्र्याचा किल्ला आहे तो चालावा लागला. आणि तो भरपूर आहे, म्हणजे चढण वगैरे आहे तिथे चालायला. चढण म्हणजे काय असं गडासारखं चढण नाही, पण नॉर्मल चढण आहे. त्याच्यानंतर बाहेरच गाड्या थांबतात, तिथून तुम्हाला चालत जायचं आहे. त्याच्यानंतर जे आम्ही हे बघितलं होतं, काय बघितलं होतं? मेहताब बाग. हा, मेहताब बाग आहे. मेहताब बाग तर ठीक आहे, समजा ताजमहल. तुम्हाला चालावंच लागतं. ताजमहल. त्याच्यानंतर ताजमहलला तुम्ही जेव्हा जाता तेव्हा ते ताजमहलमध्ये आतमध्ये पण खूप चालण्यासारखं आहे आणि ते चालवंच लागतं. त्याच्यासाठी पण तुम्हाला दुसरं काय ऑप्शन नाही. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा कधी प्लॅन कराल तर तुम्हाला मस्त 3 महिने अगोदर चालण्याच्या प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. इथे येत आहे म्हणून तरी 3 महिने चालाल, नाही तर रोज आपण कुठे जातोय जेव्हा चालायला किंवा व्यायाम करायला. इकडे येणार आहे म्हणून तरी चालेल, कारण इथे आल्यावरती आता तुम्ही बघताय हा जवळजवळ एवढा मोठा पट्टा आहे, मी आता कंटिन्यू चालतोच आहे. आता माझी रोजची हॅबिट आहे, मी ऑफिसला वगैरे जातो. प्राचीचं कसं आहे, दिवसभर घरात ती पण जमते, तिथे दिवसभर काम असतं, हे असं ते असतं, पण कसं ती घर सोडून बाहेर जात नाही. आता आज हे 2 ब्रेक झालेले आहेत आतापर्यंत, आता पुढे अजून 2 ब्रेक होतील. त्याच्यानंतर परत मग तेच पाणीपुरी का, हे का, ते का, चालू हे असंच आमचं चालू आहे. आणि मोस्टली आम्ही हिस्ट्री का नाही सांगत, कारण हिस्ट्री सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे जे आपण शाळेत किंवा कॉलेजला वगैरे ज्या आपण हिस्ट्री वगैरे बघितलेले आहे, तर त्याच सगळ्या हिस्ट्री आहेत. फक्त आम्ही दाखवायचा प्रयत्न का करतो की बाबा आतापर्यंत काय इथे सुधारणा झाली, किंवा आता याचा कसा कायापालट झालेला आहे, किंवा इथले रस्ते कसे आहेत, कसं हे सजवलेलं आहे, इथे लाईट्स कसे आहेत, कसं यायचं कसं नाही यायचं, हाच आमच्या ब्लॉगचा उद्देश असतो. नाही तर इथे यायचं, त्याच्यासमोर उभं राहायचं आणि सगळी हिस्ट्री वाचून दाखवायची, तर ते मला एवढं पटत पण नाही. फक्त इथे येणं, एक्सप्लोअर करणं म्हणजे काय, की आलं बाबा इथे कसं आहे, काय आहे, सगळ्या गोष्टी कशा
कशा दिसत आहेत, कुठून कुठे अंतर आहे, किती अंतर आहे, या सगळ्या गोष्टी मेन आहेत. कारण हिस्ट्री काय तुम्ही गुगलवर पण बघू शकता की याची हिस्ट्री काय आहे, त्याची हिस्ट्री काय आहे. मेन म्हणजे काय, ते राहण्याची सोय कशी आहे, किंवा तुम्ही आलात तुम्ही राहायचं कसं, कुठल्या हॉटेल्समध्ये राहायचं. आणि आम्ही मुद्दाम ही म्हणजे दोघांनी आम्ही फॅमिली पिकनिक अरेंज केलेलं आहे. आम्ही कुठल्याही टूर्स या ट्रॅव्हल्सच्या थ्रू आलेलो नाही. म्हटलं ह्यावेळेला आपण स्वतःच जायचं, स्वतःच सगळं बुकिंग करायचं, तिकीट्सपासून सगळं, रूम्स वगैरे, हॉटेल्स वगैरे, सगळं ईच अँड एव्हरी. आणि आपण बघायचं की काय खर्चाचं काय नाही आहे, पण म्हटलं आपण एकदा बघावं की काय ॲक्च्युली खर्च येतो किंवा कशा गोष्टींना आपल्याला. जेव्हा पण आपण कधी येतो ना, आता चालता चालता मला थोडासा ब्रेक घ्यायला लागला. जेव्हा पण आपण कधी येतो ना, जेव्हा फॅमिली असो, आपल्याबरोबर मुलं असतील, छोटी छोटी लहान मुलं असेल, तर हे बघा, हे असे प्लास्टिकचे थैली किंवा हे आईस्क्रीम खाऊन टाकलेले त्याचे हे आहे, हे सगळं असं न टाकता चांगल्या ठिकाणी कुठे कचऱ्याचा डबा वगैरे ठेवलेला आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही ते रेफर करा किंवा त्याच्याला टाकू शकता. ते बरोबर नाही, इथे यायचं, कचरा करायचा, निघून जायचं, त्याला काय अर्थ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी ट्रिप आहे ही आम्ही स्वतः ऑर्गनाईज केलेली आहे. म्हणजे मी आणि प्राजूने, मी ऑफिसला जायचो, ती घरी असायची, तिने घरात सगळं बघून म्हणजे गुगलवरती सर्च करून कुठून कुठे जायला, कुठल्या ट्रेन्स आहेत किंवा काय आहेत, या सगळ्यांचा थोडासा अभ्यास करून आम्ही ही ट्रिप नियोजित केली होती. आम्हालाही थोडंसं बघायचं होतं की आपण जेव्हा ट्रॅव्हल्सने न जाता, कारण आम्हीही कुठल्याही टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या थ्रू आलेलो नाही, असं आम्ही भरपूर फिरलेलो, रेग्युलर बेसिसवरती आम्ही फिरत असतो. तर ही आमची दुसरी जी ट्रिप आहे जी आम्ही स्वतः ऑर्गनाईज केलेली आहे. एक आम्ही मागे गेल्या वर्षी सेम म्हणजे ह्याच महिन्यामध्ये केली होती, ती होती दीव दमनची, आणि ती फुल्ली सक्सेसफुल झाली होती. त्याचे व्हिडिओज पण आम्ही ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत यूट्यूबला, तुम्हाला त्याचे. तर हे आहे राष्ट्रपती भवन. बाकी आम्ही आतमध्ये का नाही गेलो, का नाही आत जाऊ शकलो, बाहेरूनच का व्हिडिओ काढतोय, हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला आता प्राजू सांगेल. तर जाऊया आपण तिच्याकडे 5 मिनिटं. तर आता जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की इथे मागेच हे आपलं आहे राष्ट्रपती भवन, आणि हे आतमध्ये आम्ही आता जाऊ नाही शकलो बिकॉज इथे आता पार्लिमेंटची जी सेशन मीटिंग आहे ती चालू आहे. तर आजपासून 4 एप्रिलपर्यंत हे बंद राहणार आहे. नाही तर युजली याचा जो टायमिंग असतो तो सकाळी पहाटे काहीतरी 5 ते 6च्या दरम्यान चालू होतो, ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही इथे आतमध्ये सुद्धा जाऊ शकता. पण सध्या सिक्युरिटी रिझनसाठी बंद करण्यात आलं आहे. तर इथला जो स्टाफ होता तो सुद्धा खूप कोऑपरेटिव्ह होता, त्यांनी आम्हाला खूप समजून सांगितलं. आणि आता मी तिथे बाहेर थोडे जे काही क्लिप्स भेटतील ते अटॅच करतो, थोडेसे फोटोज वगैरे काढतो आणि मग इथून निघतो. बर्थडे स्पेशल डिनर. बर्थडे 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 आहे भावाचा, आणि जल्लोष फक्त बायकोचा. पापड, भात, ठीक आहे, दाल फ्राय, दाल फ्राय, बटाट्याची भाजी, शाही मसाला पनीर, शाही पनीर, रायता, रायता आणि या तंदुरी रोटी. कसं आहे, चांगली आहे टेस्ट. अप्रतिम.
So this was for the day.